लोचनी रूप पाहता 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 लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो सागरी सुख झाले वो सागरी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल 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 बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या
हेलो 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 चेक हेलो 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 याल तरी यार लागे यार तरी यार लागे यार तरी यार लागे यार तरी यार लागे यार तरी यार लागे यार
यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो वरी. हळू हळू चला, हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तिने नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो वरी. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोज सांद्र नीलामुदाभम. जगनहित पाणी मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं. सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम मन मन, पांडुरंगा करू प्रथम मन मन, पांडुरंगा करू प्रथम मन मन, पांडुरंगा करू प्रथम मन मन. ओ दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथे विसारू, त्यांच्या कृपादाने कथे विसारू, त्यांच्या कृपादाने कथे विसारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, त्यांच्या कृपादाने कथे विसारू, त्यांच्या कृपादाने कथे विसारू, त्यांच्या कृपादाने कथे विसारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. ज्ञानेश भगवान विष्णू, निवृत्ती भगवान हर, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्तख्या ब्रह्मचित्तला. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. वचन ऐका करुणापती, माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविंदाय तपत्र नेत्र. येन त्वया भारत तैलपूर्ण, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. विठ्ठल विठ्ठल याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोरी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. अभंग जगतगुरु, जगत माननीय, जगत वंदनीय, देऊचे मनाने आणि धनाने श्रीमंत असलेले संत तुकोबाराय यांचा आज काला प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तन सेवा किन निमित्त आहे, कशा निमित्त आहे, कुठे आहे, कोण्या स्थळी आहे, कशासाठी आहे हे तुम्हाला माहित आहे. तरीही थोडासा अल्पसा परिहार द्यायचा तो असा, जे राजू काका लोखंडे यांचे वडील श्री सुरेश नामदेव लोखंडे, रमेश नामदेव लोखंडे यांच्या पुण्यस्मरण म्हणजे वर्षश्राद्ध 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आजची कीर्तन सेवा आणि कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग हा काला प्रकरणातील नसून आपण निमित्त आणि काला या दोन्हीचा संगम मिळून आजच्या कीर्तनाची प्रस्तावना करणार आहोत. विठ्ठल आज वर्षश्राद्धानिमित्त कीर्तन आहे, म्हणजे नैमित्तिक कीर्तन आहे. नैमित्तिक कीर्तन आहे आणि कथा लावल्यामुळे आजचे कीर्तन नैमित्तिक असून काल्याचं सुद्धा आहे. आपल्याला सर्वप्रथम बघावं लागेल की हे जे कीर्तन ठेवलेलं आहे हे कीर्तन काल्याचं असून हे आज नैमित्तिक असल्या कारणाने वर्षश्राद्धाचं आहे. वर्षश्राद्ध का बरं करतात याचे अनेक कारण आहेत. वर्षश्राद्ध का केलं पाहिजे, दशक्रिया का बरं केली पाहिजे, 11वी का बरं केली पाहिजे, असे याचे अनेक कारण सांगितलेले आहेत. सर्वप्रथम आपल्या या संस्कृतीमध्ये एकूण 16 संस्कार सांगितलेले आहेत. एकूण 16 संस्कार सांगितलेले आहेत आणि 3 संस्कार हे प्रत्येकावरती होत असतात. सर्वप्रथम जो संस्कार होते
तो संस्कार म्हणजे आपला नामकरण सोहळा. दुसरा संस्कार जो होते तो संस्कार म्हणजे लग्न सोहळा. आणि तिसरा जो संस्कार होते तो म्हणजे अंतिम संस्कार. असे 3 संस्कार आपल्यावरती होतात. आणि आपल्या संस्कृतीमध्ये एकूण 16 संस्कार सांगितलेले आहेत. आपण जे दशक्रिया करतो ते दशक्रिया करता वेळी आपल्यावरती 10 संस्कार त्या 10 दिवसामध्ये होतात. आणि पुढचे जे 3 आपण जर 13वीचा कार्यक्रम केला तर ते 3 संस्कार म्हणजे ते 10 आणि हे 13 असे 13 संस्कार होतात. आणि ते जन्माचा, लग्नाचा आणि मरणाचा हे 3 आणि ते 13 असे 16 संस्कार होतात. म्हणून त्या दिवशी करावं लागते 13वी. विठ्ठल विठ्ठल. आणि 13 दिवस पूर्ण झाल्यानंतर आकडा लक्षात ठेवा. 13 दिवस झाल्यानंतर आपल्याला जो आपला जीव आहे तो 13 दिवस घरामध्ये असतो. आणि घरामधून ज्या वेळेस तो बाहेर जातो त्याला वैतरणी नदीच्या वाटेला लागावं लागते. कोणा? वैतरणी नदीच्या. तर वैतरणी नदीच्या वाटेला लागत असताना त्याला वैतरणी नदीपर्यंत पोहोचण्याकरिता एकूण 28 दिवस लागतात. किती? 28 दिवस लागतात. 28 आणि 13 किती झाले? 28 आणि 13 हे 41 झाले. 41 दिवस. आणि 41व्या दिवशी तो वैतरणी नदीच्या काठाला तो जीव पोहोचतो. आणि तो पोहोचल्यानंतर त्याला ते वैतरणी नदी पार करावी लागते. आता ते पार कशी करावी लागते? तिथं एक कामधेनू नावाची गाय असते. आणि ते गाय काय करते? त्या जीवाला ते वैतरणी नदी पार करण्यासाठी मदत करते. ते मदतही अशा माणसाला करते की ज्याने आयुष्यात कधीतरी गाय दान केलेली असेल. खाटकाला काय पाळणाऱ्याला. ज्याने हे जे गाय दान केलेली असते ती गाय त्यांनाच त्याच्यावरती बसू देते. आणि ते वैतरणी नदी पार करण्याकरिता काय करते? मदत करते. आणि ते 13 आणि हे 28 किती झाले? 41 आणि 59 दिवस हे वैतरणी नदी पार करण्याकरिता लागतात. किती? 59. ते 59 आणि ते 41 किती झाले? 100. एकूण 100 दिवस झाले. आणि 100व्या दिवशी हा जो जीव आहे तो कुठं पोहोचतो? यम दरबारात. यम दरबारात एक वकील असतो. कोण? चित्रगुप्त नावाचा वकील असतो. आणि तो चित्रगुप्त नावाचा वकील काय करतो? आपले जे डॉक्युमेंट आहेत, जे आयुष्यात काय काय कुटाने केले आपण ते सर्व बघते. किती जणांच्या सोयरिका मोडल्या, किती सप्ते बंद पाडले, कुणाच्या टायरातली हवा सोडली, इतर तो बघते. आणि त्याच्यानुसार आपला निकाल लावते. तो निकाल लावण्याकरिता 265 दिवस लागतात. आणि त्यामुळे ते 13, 28, 41 ते 41 आणि ते 59 म्हणजे 100 आणि हे वर्षभर म्हणजे 265 दिवस लावतात तो निकाल. ते 265, 13, 28, 41, 100 आणि 265. आणि त्या दिवशी 365 दिवस पूर्ण होतात. म्हणून करावं लागते पुण्यस्मरण किंवा वर्षश्राद्ध. विठ्ठल. आज आता निमित्तिक झालं, पण आज आपलं काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे सर्वप्रथम आपल्याला इतर काही सांगून जमत नाही. चरित्र ते उच्चारावे देवे केले. गोकुळामधलं चरित्र आपल्याला उच्चारण करायचं आहे. फक्त उच्चारण करायचं आहे, आचरण करायचं नाही. एक लक्षात घ्या. आजचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे. कशाचं? प्रसादाचं कीर्तन. हे तुमचं आपलं काहीतरी नशीब म्हणावं लागेल, काहीतरी ठेवा म्हणावं. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडा. काहीतरी आपला ठेवा असेल की त्या ठेव्याच्या ना आपल्याला काय काल्याचं कीर्तन, काल्याचा प्रसाद हे सेवन करायला मिळतं. वैकुंठे ते ऐशे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये नाही, अरे स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्यूलोकी भावा जन्मामा. मृत्यूलोकी भावा जन्मामा. मृत्यूलोकी भावा जन्मामा. मृत्यूलोकी भावा जन्मामा. स्वर्गाचे देवादिक सुद्धा काही इच्छितात इथं आमचा जन्म व्हावा. कशा करिता? तर ह्या काला सेवन करण्याकरिता.
आपला तो अधिकार आहे, तो देवाधिकांना नाही आहे, हे लक्षात घ्या. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेषः लाभ संत संत. अरे वैकुंठामध्ये दुर्लभ आहे हा काला, आपल्याला इथं सेवन करायला मिळणार. हे बघा, आज हे प्रसादाचं कीर्तन असून आज या कीर्तनाने तिन्ही प्रकारचे लोक आनंदी आहेत. सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. सत्वगुणी लोक यासाठी प्रसन्न आहेत की आपल्याला कीर्तन भजन ऐकायला मिळणार आहे, कारण त्यांना तेच आवडते. कीर्तन भजन तेच आवडते. त्यांना असं वाटते रात्रंदिवस आपल्याला तेच असलं तरी चालेल. रजोगुणी लोक का बरं आनंदी? ते याच्यासाठी आनंदी असतात की त्यांना कृष्णाची लीला व ते कथा आवडते. आणि तमोगुणी लोक, त्यांना यातलं काहीच आवडत नाही, पण त्यांना एवढं माहित असते 7 दिवस जो कल्ला हल्ला चालू आहे, जो दांगडो चालू आहे, तो जो काय काय ते जे तुमचं 7 दिवस आहे रळगाणं त्यांच्या भाषेत चालू आहे, ते आता या 7व्या दिवशी हे कीर्तन झालं म्हणजे ते संपणार आहे, म्हणून ते आनंदी असतात. विठ्ठल प्रत्येकाला आशा असते. कशाची? सुखाची आशा असते. सुख आपल्याला मिळत नाही, पण इथं जर आनंदाने मनाभावाने आपण गाये नाचे उडे आपुलिया छंद, तुम्ही जर याच्यात तल्लीन झाले तर तुम्हाला इथं आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आता काही लोकांना, आता आपला हा जो एरिया आहे, मी तुमच्यासाठी नवीन नाही, तुम्ही काही माझ्यासाठी नवीन नाही, आणि इथं काही माझ्या पहिलं कीर्तन नाही, दुसरं कार्याचं कीर्तन आहे याच ठिकाणी. एक लक्षात घ्या, काही लोकांना इथं येण्यास लाज वाटते. काय वाटते? काही लोकांना असं वाटते कीर्तन झाल्यावर टायमावर गेलं ते पुरलं, म्हणजे लोकांना ते जमत नाही, किंवा असं म्हटलं तरी आवडत नाही. सरळ सोप्या भाषेत म्हणजे त्यांना ते पचत नाही, त्यांना ते आवडत नाही. ते म्हणतात हा दांगडो तुमचा आजच्यानं निपटला की आम्ही मोकळे. बरोबर ना? एक लक्षात घ्या, अरे विद्वान असला, पंडित असला, कितीही ज्ञानी असला, किती विद्वान असला, किंवा इतर काही पदवी असली तरी त्याला आजचं कीर्तन ऐकणे काय भाग आहे. पंडित वाचक परे झाला पुरता, पंडित वाचक कृष्ण कथा हरि कृष्ण कथा कृष्ण कथा हरि कृष्ण कथा पंडित वाचक परिधाना पुरता, पंडित असो, विद्वान असो, त्याला आजचं कीर्तन हे ऐकावं लागते. आता श्रोतेही 3 प्रकारचे आहेत. कुणाला शांतता ठेवा, कुणाला विनोद आवडते, कुणाला शास्त्र आवडते. अनेक प्रकारचे श्रोते बसलेले असतात. विद्वान माणूस वैदिकाः वेदमिच्छन्ति, विद्वान माणूस आहे तो वेदाची शास्त्राची अपेक्षा करतो. वैदिकाः वेदमिच्छन्ति. गायका स्वरमिच्छन्ति, गायक हे स्वराची अपेक्षा करते, मी आव बेस्वर. गायका स्वरमिच्छन्ति टाळ घोष इतरे जनाः. जे लोक आहेत त्यांना गजर, आनंद आणि मस्ती. काय म्हणजे हे टाइम जो जाईल हा आपल्याला माहित नाही पडला पाहिजे, अशी सर्वांची अपेक्षा. पण आता ह्याच्या पुढचं जे आहे तुम्ही इथं म्हणून मी जास्त बोलू शकत नाही, पण हेची अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला सेव. हेची अनुवाद
करून या गोपाळ काला आपल्याला हे नियम बाजूला ठेवून काला सेवन करायचं. आता काला सेवन करायचं, आपल्याला गोकुळामधलं चरित्र बघायचं. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते त्या त्या वेळेला भगवान परमात्मा काय करतात, अवतार घेतात. भगवान परमात्म्याचे एकूण 10 अवतार आहेत. किती? मत्स्य, कुर्म, वराह, वामन, नृसिंह, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की हा अवतार व्हायचा आहे. असे एकूण 10 अवतार आहेत. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते त्या त्या वेळेला भगवान परमात्मा अवतार घ्या. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान मदर्थम तदात्मन सृजाम्यहम. विठ्ठल त्या त्या वेळेला भगवान परमात्मा काय करतात, अवतार घेतात. अशीच त्यावेळेस काही परिस्थिती होती. त्या परिस्थितीत तुम्ही कथा ऐकली, जास्त आपल्याला वेळ कमी आहे, सरळ सरळ बघू. त्यावेळेस असा प्रसंग आला की साधू मुनी जे काय योगी तपी ऋषी त्यांना त्रास होऊ लागला, देवाधिकांना त्रास होऊ लागला. कारण की पृथ्वीवरती दैत्य मातले किंवा असं म्हणा ते असुरी संपत्तीचे लोक मातले. त्यावेळेस हे देव, हे संत, हे मुनी हे काय करू लागते, भगवंताजवळ गेले, वर विष्णू भगवान यांच्याजवळ गेले आणि म्हणतात श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा अरे सशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभ श्रीयम नमामि विष्णू शीर्षा चतुर्भुजम. अरे चतुर्भुजा, अरे तू धावून ये, इथं काय होऊन राहिलं, इथं दैत्य मातले. त्यावेळेस भगवंता काय म्हणतात, आकाशीची वाणी सांगे सकळाशी, आकाशाची वाणी आकाशीची वाणी सांगे सकळाशी, वाणी सांगे सकळा तळमळ मानसे करुण, तळमळ मानसे करुण, तळमळ मानसे करुण. गर्भाईन भगवान, देवकीच्या गर्भाईन भगवान, गर्भाईन भगवान, देवकीच्या गर्भाईन भगवान. दक्षिण गाई ब्राह्मण भक्त, गाई ब्राह्मण भक्त, गाई ब्राह्मण भक्त. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगते मी अवताराला येणार आहे. आकाशवाणी झाली आणि आपले जे कंस मामा यांना कळलं की बुवा काय होणार आहे, हा जो 8वा जन्माला येणार आहे, कुणाच्या पोटी, देवकीच्या गर्भी जो 8वा जन्माला येणार आहे तो आपला कोण आहे, काळ आहे. कोण आहे, आपला काळ आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, तो जन्मालाच नाही आला तर आपली हानी होणार नाही. देवकी आणि वासुदेवांजवळ गेला आणि त्यांना धमक्या देऊ लागला. त्यांना धमक्या दिल्या, दमदाटी केली आणि देवकीचं हरण, म्हणजे एका हिशोबाने जर विचार केला तर देवकीला मारून टाकण्याचा प्रयत्न त्याने केला. कोणी, कंसाने. त्यावेळेस वासुदेव महाराज म्हणतात, अरे तुझी बहीण आहे, तुझी कोण आहे, बहीण आहे आणि स्त्री हत्येचं तुला पाप लागेल, तू काय कर, तिला मारू नको. मग यांनी काय केलं, कंस मामाने बंदी शाळेत जे देवकी आणि वसुदेव यांना बंदी शाळेत ठेवलं. बंदी शाळेत असताना आपल्या देवकी मातेला पहिला पुत्र झाला. पहिला पुत्र झाला त्यावेळेस ही बातमी कंसाला कळली आणि कंसाला कळल्यानंतर कंस मामाने दुर्लक्ष काय केलं, 8वा मारणार ना, पहिला मारण्याची गरज नाही. 8वा कुठे आहे, 8वा नाही, हा पहिला आहे. मग त्यावेळेस नारद तिथं गेले. कोण गेलं, नारद. नारद म्हणतात हाच पहिला 8वा असू शकतो, हा जो पहिला आहे हा 8वा असू शकतो. म्हणजे आपल्या समाजात जसे नारद असतात ना, बिनपगारी फुल अधिकारी, त्याचप्रमाणे तो नारद तिथं होता. तो नारद म्हणते हाच 8वा असू शकतो, काहीही सांगता येत नाही. कंस गेले, मारला, पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, 5वा मारला आणि 6वा, असे 6 बाळ हे देवकीचे कुणी मारले, कंसाने मारले. आणि 7वा हा योगमायेने रोहिणीच्या गर्भी नेऊन टाकला. 8वा पुत्र जन्माला आला, 8वा पुत्र जन्माला आला आणि त्यावेळेस काय झालं, देवकी मातेला खूप आनंद झाला. देवकी माता म्हणते, कारण हा जो 8वा जन्माला आला त्यावेळेस ही बातमी कंसाला कळलेली नव्हती, कंसाला कळलेली नाही. आणि त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात की मला तुम्ही काय करा, मला तुम्ही कुठं न्या, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदनी गोकुळाला, मदनी गोकुळाला, मदनी गोकुळाला.
गोकुळामध्ये घेऊन जा. त्यावेळेस देवकी माता म्हणते जणी कंसासी कळेल माझ्या बाळकासी वधील. अरे म्हणे कंसाला जर कळलं तर माझ्या बालकाला काय करतील, मारून टाकतील. त्यावेळेस पण ही आज्ञा कोणाची होती? जरी देवकी मातेचा मुलगा होता तरी ते भगवान परमात्मा वसुदेव महाराज म्हटले देवकी मी याला कुठं नेतो? नंदाच्या घरी नेतो, गोकुळामध्ये नेतो. त्यावेळेस देवकी माता आक्रोश करू लागली. कारण काही झालं तरी ते बघा मातेचं अंतकरण आहे. मातेचं अंतकरण हे मुलासाठी काही झालं तरी पाजळणारच आहे. लक्षात घ्या. त्यावेळेस त्यांनी टोपलीमध्ये भगवान परमात्मा घेतले आणि परमात्माला गोकुळाच्या दिशेने निघाले. बाहेर श्रावणाचा महिना, श्रावणाच्या महिन्यामध्ये वरून पाऊस सुरू होता आणि पाऊस सुरू असताना पुढे त्यांच्या वाटेमध्ये यमुना नदी होती आणि यमुना नदीमधलं पाणी हे जवळपास वर आलं होतं. आणि वर आल्यामुळे भगवान परमात्मा न्यायचं कसं, वसुदेव माग पुढे करायला लागले. पण त्यांना परत आठवलं आपल्याला काय सांगितलं, काहीही झालं तरी चालेल पण मला तिथं नेऊन पोहोचव. वसुदेव महाराजांनी यमुना नदीमध्ये पाय टाकला आणि सरळ सरळ जसे जसे पुढे जातात तशा प्रकारे पाऊस वाढतो आणि पाऊस वाढत असताना खाली पाण्याची पातळी सुद्धा वाढत असते. पूर्ण वसुदेव महाराज डोक्यापर्यंत भिजत आले. म्हणजे शेवटची स्टेप आपल्या भाषेत. त्यांनी त्यांचा हा विचार केला नाही. त्यांनी हा विचार केला नाही की आपण आता याच्या पुढे परमात्म्याला नेऊ शकेल. त्यांनी हा विचार नाही केला आणि तसेच ते पुढे पुढे चालत गेले आणि वरून वर्षवृष्टी चालू असताना त्याच्यावरती आपले नागदेवता हे त्याच्यावरती हजर झाले आणि भगवंताला पाणी लागू दिलं नाही. कारण त्यांच्या नाग डोळ्यामध्ये त्या शेषाने त्याचे रक्षण केलं. शेषाने काय केलं, भगवान परमात्म्याचं रक्षण केलं. आणि तिथून जात असताना वसुदेवाच्या डोक्याच्या वरती पाणी गेलं आणि वसुदेवाच्या डोक्यावर पाणी जात असताना भगवान परमात्म्याचा अंगठा जो आहे तो त्या यमुनेला लागला आणि तिथं काय झालं, भगवान परमात्म्यासाठी वाट मोकळी झाली आणि वसुदेव महाराज ते भगवान परमात्मा घेऊन गोकुळापर्यंत पोहोचले. गोकुळामध्ये ज्या वेळेस भगवान परमात्मा पोहोचतात त्याच वेळेस गोकुळामध्ये पोहोचतात सर्व तिथले जे लोक आहेत, जे गोकुळवासी आहेत, गोपिका आहेत, त्यांना भ्रांती झाली. सर्व चक्कर येऊन पडले आणि वसुदेव महाराज नंदाच्या घरामध्ये गेले. बघतात तिथं यशोदा मातेजवळ योगमायेने जन्म घेतला आणि रोहिणी मातेजवळ सुद्धा एका मुलाने जन्म घेतलेला आहे हे त्यांनी बघितलं. आणि त्यांना सांगितलेलं होतं की बाबा यशोदेच्या जवळचा जो मुलगा आहे तो टोपलीमध्ये टाक, हे मला तिथं ठेवा, तुम्ही इकडे या. तुम्हाला सर्व पूर्व कल्पना आहे, तुम्ही कथा ऐकलेली आहे. एक लक्षात घ्या, त्यांनी तेच केलं. तिथले जे बाळ आहेत ते उचलले, ते टोपले टाकले, भगवान परमात्मा यशोदेच्या जवळ ठेवले आणि वसुदेव महाराज त्यांच्या वाटेने म्हणजे कंसाच्या महाला इकडे बंदीशाळी इकडे निघाली. त्यावेळेस सकाळी सर्वजण बघतात आणि सर्वांना आनंद होतो. काय किंवा यशोदेच्या घरी काय झालं, भगवान परमात्मा म्हणजे यशोदेला मुलगा जन्माला आला. आणि एक लक्षात घ्या, वसुदेव आपल्या नंद मामाला, जे नंद मामा आहेत त्यांना काय झालं, 55 वर्षांनी हे मुलगा झाला होता. त्यांचा आनंद कमी असेल का? त्यांचा फार असा आनंद होता, फार जसं आपल्याला होते. त्यांचा 55 वर्षांनी मुलगा झाला. 55 वर्षांनी मुलगा झाल्यानंतर अरे एक नवल असं झालं की त्यांच्या जन्माच्या वेळेस जो तिथं आनंद झाला त्या आनंदामध्ये ते नाचू लागले. त्यांनी पेढे वाटले. पेढे काय, अनेक लक्षात घ्या, जैन पेढे वाटले त्यातले 98% जोडेच खाल्ले. 98% लोकांना, कारण पेढे वाटतात आनंदाच्या वर्षात, लाळानं काय होते, मुलगा काय होते, तसे आपल्या इथं काही जोडे खातात. जोडे खातात कारण ते लाडात वाढलेले असतात, त्यामुळे त्यांना दुःख काय माहित नसते. तिथं आनंद झाला आणि आनंदात काय झालं, अरे देखते देखते नंद बाबा की, अरे देखत देखत नंद बाबा की ये तो दाढ़ी हो गई काली, अरे देखो ये अजब ये कैसा हुआ है, बात हो गई निराली. तिथं असं निरालं वातावरण झालं की काय झालं, नंद बाबाचे केस जे आहेत काय झालं, दाढी आणि केस हे पांढऱ्याचे काय झाले, 55 वर्षाचे काय फुल ब्लॅक असतात का, पांढरे असतात ना केस, मग तिथं काय होते ते काळे होतात. असं अजब गजब झालं आणि गवळणी एकमेकीला सांगू लागल्या
गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावी एक पुढे वाटिताची सुंदरवणे एक धावी एक पुढे वाटिताची सुंदरवणे म्हणती हो गवळण म्हणती हो गवळण म्हणती हो गवळण म्हणती हो गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती हो म्हणती यशोदेला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला कृष्ण झाला यशोदेला गवळण गवळणीला सांगू लागते काय झालं मुलगा झाला गवळण सांगती गवळणीला किंवा गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला एकी धावती एकी पुढे साठी वाटे सुंटवळे वान भरून या ताटी नंदा घरी झाली दाटी सुईनीची गलबला झाली दास जणी हेल झाली गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का सर्वांना काय झाला आनंद झाला गुडिया तोरणे करती कथा गाणे झाला कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर तिथे भगवान परमात्म्याचा काय झाला अवतार झाला जन्म झाला सर्वांना काय झाला आनंद झाला आनंदाने सर्व नाचू लागले तसेच आपला जो वेळ कमी आहे आता फास्ट भगवान परमात्मा मोठे झाले आपल्याला लवकर मोठे करावं लागतं आता कारण वेळ कमी आहे भगवान परमात्मा मोठे झाले गुडघ्यावरती आले आणि काय तळवे तळ हात टेकीत गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्हा देखील रंगनी रंगनाथ तुम्हा देखील गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्हा देखील रंगनी रंगनाथ तुम्हा देखील हात टेकत टेकत भगवान परमात्मा अंगणामध्ये आले अंगणामध्ये आला येता जातानी सर्व गवळणी सर्व गोप सर्वजण त्यांना बघू लागले सर्व काय झालं सर्वांचं मन जे आहे ते वेधून गेलं पाहिला नंदाचा नंदन येणे वेधी येले मन सर्वांचं मन वेधत हा भगवान परमात्मा हा वेधत राहिला आणि मोठा झाला भगवान परमात्मा मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर भगवान परमात्मा गोपाळांच्या बरोबर जाऊ लागले खेळू लागले नाना तऱ्हेचे खेळ खेळू लागले भगवान परमात्मा त्यांच्या इकडे बघतात त्या गोप जे आहेत त्यांच्याकडे बघतात आणि त्यांना म्हणतात अरे हे तुम्ही तुमचे जे आई वडील आहेत हे सर्व कशाचा गायींचा व्यवसाय करतात म्हणजे दुधाचा व्यवसाय करतात आणि मग तुम्ही असे अगरबत्ती छाप का बरं झालं असे बारीक कस काय झाले ते म्हणतात सर्व जे दूध आहे गोकुळामधलं सर्व जे दूध आहे ते दूध कुठं जातं डेअरीला जाते म्हणजे डेअरीला काहीच राहत नाही जे सर्व काही कुठं जाते तिकडं जाते म्हणे आम्हाला काही राहत नाही मग भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही एक करा अभंगाच्या प्रथम मागे मागे आज देखो
माझ्या भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही काय करा माझ्या सोबत चला. वैद्या, वाकड्या, पेंद्या, सुदामा सर्व तिथं त्यांची मित्रमंडळी होती आणि मित्रमंडळीला म्हणतात तुम्ही एक करा. कोणी सराट्याचे काटे आहेत ना आपल्या इकडे, सराट्याचे काटे आणा, कोणी म्हणे मिरचीचा, कोणी म्हणे माती आणा, आपल्या काचुंड्या गोळ्या आणा. कशा करता, ज्या वेळेस म्हणे आपल्याला एखादी गोपी किंवा एखादी गवळण जे अडवायला येईल त्यावेळेस आपण काय करू, ते काटे तिच्या रस्त्यामध्ये टाकू आणि ते माती आणि जे मिरचीचा भगुरा तो काय करू आपण तिच्या डोळ्यामध्ये टाकू. तरी त्यात तो वाकड्या होता. तो वाकड्या काय म्हणते, देवा नक्की एवढा आणाच लागते का. मग आता देवाने सांगितलं ना, एक लक्ष याचा आपण पुढे बघू. देवाने सांगितलं ना आणावं लागते, यानं आणलं म्हणजे याच्यात हा शंका उत्पन्न करत होता की नक्की आणावंच लागते का. देव म्हणजे आणलं ना, आता चला. भगवान परमात्मा गेले, तिथं जाऊ लागले आणि जाता जाता विषय असा झाला, त्या जो दरवाजा आहे त्या दरवाजातून सर्वजण निघले. भगवान परमात्मा सगळे गोप निघले. पण काय झालं, जो वाकडा आहे तो त्या दरवाजामध्ये काय झाला, अटकला. कारण तर ते भगवंताचा मित्र आहे आणि भगवंताचं कार्य म्हटल्यावर तो अटकत नव्हता. पण त्यांनी काय केलं, हेच का बरं, तेच का बरं, हे कशासाठी, ते कशासाठी, काटे कशासाठी, माती कशासाठी, ते विचारलं म्हणून तो त्या दरवाजामध्ये अडकला. तसं हे लक्षात घेऊन देव आहे का, नाही का, दिसते कुठे, कशासाठी. मग तुम्ही अशा जर शंका तुमच्या मनात उत्पन्न करसाल तर देवाची तुमची भेट जिंदगी भर व्हायची शक्यता नाही. ह्या शंका आपल्या मनामध्ये येत असतात, आहे का नाही, अरे काय गरज आहे, हे चालून राहिला चाले हे शरीर, कोणाची या सत्ते, कोण बोलवी ते हरवी, देखवी ऐकवी एक नाही. अरे हे सर्व काही त्याच्या सत्तेने चालून राहिलं, आपल्याला त्या शंका उत्पन्न करण्याची गरज नाही. म्हणून वाकड्याने ते शंका उत्पन्न केली. म्हणून काय झालं, तो कुठं गुंतला, दरवाजा. भगवान परमात्मा म्हणतात म्हणून शंका घ्यायची नाही. भगवान परमात्मा त्याला काढतात आणि निघतात. तिथं ते हे लटकवलेले असते, हंडे लटकवलेले असतात आणि भगवान परमात्मा काय करतात, तिथं त्याला दगड मारतात आणि सर्व गोपांना काय करतात, तो जो काला म्हणजे जे तिथं दयाचं सारण आहे, ते ताक आहे, ते तूप आहे, जे लोणी आहे, ते त्यांना काय करतात, त्यांचं मन हे तृप्त करून टाकतात. खाऊन त्यांचं तृप्त काय करतात, मन तृप्त करून टाकतात आणि मग म्हणतात आता तुम्ही एक करा. आपल्याला आता इथे चोरी झाली हे काही कोणाला माहित पडली नाही पाहिजे. तुम्ही एक करा, अभंगाच्या द्वितीय चरण. आजी देतो पोट भरी, 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 आजी देतो पोट भरी. पुरे मनाला तुम्हारी, पुरे मनाला तुम्हारी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. पुरे मनाला तुम्हारी, पुरे मनाला तुम्हारी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी, पुरे मनाला तुम्हारी, पुरे मनाला तुम्हारी, आजी देतो पोट भरी, पुरे मनाला तुम्हारी, पुरे मनाला आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. फक्त मुकट्यानं हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तुम्ही मुकट्यानं चला, कोणाला माहित नाही झालं पाहिजे काय की आपण काय केली, चोरी केली. पण गोकुळवासियांना संशय होता. कारण जेव्हापासून भगवान परमात्माचा जन्म झाला तेव्हापासून गोकुळामध्ये म्हणजे त्याच्या आधी कधी चोरी होत नव्हती. आणि तेव्हापासून दही दुधाची नवनीताची काय होऊ लागली, चोरी होऊ लागली. आणि गोकुळवासियांना ते गोकुळवासी त्याच्यावरती काय म्हणजे लक्ष नव्हते देत
की चोरी झाली नाही झाली, पण त्या चोरीचं प्रमाण काय झालं, वाढलं. आणि वाढलं त्यावेळेस गोकुळामधल्या ज्या गवळणी आहेत त्या यशोदेच्या घरी जातात आणि यशोदेला म्हणतात, अगं तुझा जो मुलगा आहे, जो भगवान आहे, जो परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे, तो काय करतो, चोऱ्या करून राहिला. अगं म्हणे तो चोऱ्या करते, नवनीताची चोरी करते, दयाची, दुधाची. तुझ्या घरी 2 लाख गाई, हा काय कशाची कमी नाही म्हणे, हा लोकांच्या घरी चोरी का बरं करते. आता ती काय म्हणते, त्या गवळणी गाराने घेऊन सांगते, गवळणी सांगते गाराने, त्या गाराने घेऊन जाऊन सांगतात, अगं म्हणे हा चोरी करतो, तुझा कसा विश्वास होत नाही. गवळण म्हणते, आपली यशोदा माता म्हणते, बाळस गुणगुणाचे ताने, माळस गुणगुणाचे ताने, माळस ते गोजिरवाणे, माळस गुणगुणाचे ताने, माळस दिसते गोजिरवाणे. काय सांगता गाराने गे गोकुळचा नारी, काय सांगता गाराने गे गोकुळचा नारी. हो काय सांगता गाराने गे गोकुळचा नारी, काय सांगता गाराने गे गोकुळचा नारी. तुम्ही काय म्हणजे गाराने सांगून राहिल्या, माझा मुलगा कशाला चोरी करतो. तिला काय होत नाही, विश्वास होत नाही, विश्वास होत नाही. आणि ती काय करते, त्याच्यावरती ती सुद्धा लक्ष देत नाही. मग भगवान परमात्मा काही दिवस आपल्या ज्या गोकुळामध्ये आहे ते भटकंती करतात, म्हणजे बघतात. आता ही त्याच्यावरती काही दिवस ते काय घालतात, चादर घालतात, म्हणजे ते माहित नाही पडू देत. आणि काही दिवस काय करतात, शांत बसतात, गप्प बसतात. आणि भगवंताचं कसं आहे, भगवंत जरी ह्या गवळणी गाराणी घालत होत्या तरी ह्या कशा करता तिथं जात होत्या, भगवंताचं रूप बघण्याकरिता जात होत्या. कारण भगवंताचं रूप कसं, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावणे. अरे असं त्या भगवान परमात्म्याचं काय रूप आहे ते पाहावंच वाटते. भगवान परमात्मा जर कुठं जात असेल, गवळणी जर कोणी बघितलं तर त्यांचं ते काय करतं, भगवान परमात्मा चित्त चोरत होते. हरी चित्त चोरिये नंदाच्या नंदने, चोरिये नंदाच्या नंदने, चित्त चोरिये नंदाच्या नंदने, चित्त चोरिये नंदाच्या नंदने. तुका म्हणे गरुड ध्वजे, तुका म्हणे गरुड ध्वजे, रामा सावडे रूपडे, चोरटे चित्ताचे सावडे रूपडे, चोरटे चित्ताचे. तुका म्हणे गरुड ध्वजे, तुका म्हणे गरुड ध्वजे, सावळे रूपडे, चोरटे चित्ताचे सावळे रूपडे, चोरटे चित्ताचे. भगवान परमात्मा त्या गवळणीचं चित्त चोरत होता. चित्त म्हणजे काय, त्याचे 3 प्रकार आहेत. सर्वप्रथम चित्त म्हणजे आपलं जे चित्त आहे, जे मन आहे ते. दुसरं चित्त म्हणजे जे दुधाने म्हणजे नवनीत ते चित्त. तिसरं चित्त म्हणजे आपलं पाप. भगवान परमात्मा काय करतो, त्याच्या दर्शनाने आपलं पाप चोर. व्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम, प्रजागणाना दुकुल चोरम, अनंत जन्मार्जित पाप चोरम, चोराग्रगण्यम शिरसा नमामि. तो भगवान परमात्मा काय करतो, आपलं पाप चोरतो. काय करतो, चित्त चोरतो, नवनीत चोरतो आणि पापही चोरतो. भगवान परमात्मा हा आपलं पाप चोरतो. कारण त्याचं आपण जर त्याचं दर्शन घेतलं तर तो आपलं पाप चोरून घेतो. एक लक्षात घ्या, त्या गवळणी एवढ्या मोहून जायच्या, एवढ्या मोहून जायच्या, त्या डोक्यावरती हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. भारवित विसरले, भारवित विसरले, आ आ
वित्त विसरले. अरे त्या डोक्यावरती मडके घेऊन जात होत्या नवनीताचे दयाचे, तर काय तिने काय म्हणायला पाहिजे हो? गवळणीच्या डोक्यावर मडके आहेत, मडके, तिनं काय म्हणायला पाहिजे? गोविंदू घ्या स्वामी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या स्वामी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या स्वामी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या स्वामी दामोदर घ्या गे. तव तव हासती मथुरे जागे, तव तव हासती मथुरे जागे, गोविंदू घ्या स्वामी दामोदर घ्या, दामोदर घ्या गे, दामोदर घ्या गे. तव तव हासती मथुरे जागे, तव तव हासती मथुरे जागे, गोविंदू घ्या स्वामी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या स्वामी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या गे तुम्ही, दामोदर घ्या गे. ते काय म्हणते? गोविंदू घ्या, दामोदर घ्या. गवळण म्हणते, तिने काय म्हणायला पाहिजे? दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, तूप घ्या. पण ते काय भगवान परमात्म्याचे जे मुखकमळ आहे ते पाहण्यानंतर ते काय भारावून जाते, भारावून जाते. आणि काही दिवसांनी भगवान परमात्मा परत खोडी करण्याकरता सुरुवात करतात. काय करतात? खोड्या करणं चालू करतात. एका गवळणीच्या घरी रात्री गेले आणि काय केलं? तिच्या नवऱ्याची दाढी आणि तिची वेणी, तिची काय करतात? गाठ, तिची काय करतात? गाठ मारतात, गाठ मारतात. आणि त्यांना हे माहित असते की ही खोडी दुसरी कोणी केली नाही. पण पुरावा पाहिजे. काय पाहिजे? पुराव्याशिवाय सांगता येत नाही. भगवान परमात्म्याची विशेष सर्व असा झाला की तिथं भगवान परमात्मा गेले आणि त्यांची ते गाठ पाळता पाळता भगवान श्रीकृष्णाची बासरीच त्या गाठीत होती. काय झालं? जे बासरी आहे तेच त्या, मग त्यांना समजलं हे काही दुसऱ्याचं काम नाही. त्या परत गाराने घेऊन कुठं गेल्या? यशोदेजवळ गेले. अगं यशोदे, हे काय बरोबर नाही म्हणे, नवनीताची चोरी करते पण आता म्हणजे आमच्याशी ही मस्करी करते, हे बरोबर नाही. मग गवळण तिथं गाराण घालते. परत आपली यशोदा माता काय म्हणते? तुम्ही लटिकाची घेता आड घे गोकुळच्या दारे. अरे माझ्या मुलावर कशाला आड घेता? नाही, ती म्हणते तुझा मुलगा हा काही बरोबर नाही. त्यानंतर काही दिवसांनी असं झालं, भगवान परमात्मा परत चोरी केली आणि एका जे सासूरवाशीन सून होती तिचा काय घेतला? काय घेतला? मुका घेतला. आणि त्यानंतर तिची सासू कुठे गेली? यशोदेच्या दारी गेली. काय म्हणते? यशोदेच्या घरी म्हणते, अगं म्हणते माझी सून म्हणे आताच नवीन लग्न झालं म्हणे, तुझा मुलगा माझ्या घरी येऊन माझ्या सुनेची काय घेतो? आताच्या भाषेत पप्पी, काय मुका घेतो. अगं आता एक लक्षात घ्या, भगवंताचं वय किती होतं? 5 वर्षाचं. आता 5 वर्षाचे पप्पी आपण घेतो का तो मुलगा आपली घेतो? हा, मग खरंच ह्या खोटं बोलत आहे की नाही? म्हणून ते लटिकाची घेता आडगे गोकुळच्या. तुम्ही खोटं बोलता, तुम्ही काय करता? हे खोटं बोलून राहिले, हे बरोबर नाही. आणि एका वेळेस एक बोबडी गवळण गेली. ते बोबडी गवळण म्हणते, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते. माझी केली तवाली मग मी तेथून पळाली. अरे पंता पंता धपकन पडले डोईची दादल फुटली. अरे काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते. माझे गुलके फुटले मग मी ते तलत बदले. अन तिकडून आले शालंबाने मला पोटाशी धरिले. अरे काय सांगू तुते बाई, काय सांगू तू, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते.
तुझा काना असा खोडकर आहे हे आम्हाला म्हणते, तू तुझ्या कृष्णाला सांग म्हणजे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. त्या म्हणतात तुम्ही इथंच राहा, आम्ही गोकुळ सोडून जातो. त्यावेळेस आपली यशोदा माता भगवंताला म्हणते तू कुठेही जाऊ नको, तू आता काय कर घरात घरात थांब. त्यावेळेस भगवान आपले यशोदा माता असं करते, गणपतीला नवस करते. कुणाला? गणपतीला नवस करते आणि नवस करते की माझा मुलगा हा जो आहे, म्हणजे बघा देवाचाही देव महादेव नका म्हणू, महादेव नका म्हणू, भगवान परमात्मा हा बडिया माझा पंढरा, तोही देवाचा देव. हा देव हा भगवान परमात्मा. आणि त्या भगवान परमात्म्याच्या खालचं वार्ड म्हणजे उदाहरणार्थ प्रधानमंत्र्याच्या खालचं, त्याला काय म्हणते किंवा तुम्ही बघा ह्या चोरी करते याची कंप्लेंट घेऊन त्याच्या खालच्या वार्डात गेली, जमणार का? जर उदाहरणार्थ समजा उमेदवार मतदान जो मुख्य उभा आहे त्याच्या जवळ जर समजा उमेदवार कंप्लेंट घेऊन गेला, जमीन का? नाही जमत. त्यावेळेस कंप्लेंट करून गेला आणि मग काय गणपतीलाच भगवान परमात्म्याचं ऐकावं लागेल. तिथं महिनाभर काय केलं यशोदा मातेने, त्या गणपती बाप्पाला मोदक दिले आणि त्यावेळेस भगवान परमात्मा काय करायचा, हा तिथं जायचा आणि भगवंताचे मोदक खाऊन घ्यायचा. यशोदा माता म्हणते रोज भगवान आपले काय करतात, गणपती बाप्पा माझा नैवेद्य जो आहे, जे मोदकाचा नैवेद्य आहे तो काय करतात, खाऊन घेतात. एक दिवस असं झालं, त्यांनी मोदक ठेवायचे आणि भगवान परमात्मा तिथं मोदक चोरायला जायचे. ते कोणी बघितलं? यशोदेनं बघितलं. आणि यशोदा म्हणते आता घरातच बघितलं, लोकांचं काही लक्षात घ्यायचं नाही, सर्व बरोबर बोलत होते, तू चोरी करत होता. मग त्यावेळेस भगवान परमात्म्याला ती उखळाला बांधते, शिक्षा करते. काय करते? शिक्षा करते, उखळाला बांधते. आणि उखळाला बांधल्यानंतर भगवान परमात्मा कसा आहे, एका ठिकाणी नाही, तो सर्वत्र आहे. आणि भगवान परमात्म्याला एका ठिकाणी काही जमत नव्हतं. भगवान परमात्मा उखळ ओळत निघाले. दोन झाडात भगवान परमात्म्याचं काय, उखळ अटकलं. आणि उखळ अटकल्या वेळेस ते दोन्ही झाडं खाली पडले. ते दोन झाडं म्हणजे नल, कुबेर आणि मणिग्रीव, म्हणजे कोणाची मुलं? कुबेराची मुलं होते. आणि ते दोन कुबेराचे मुलं, ते जसे ते झाड पडतात त्यांना श्राप मिळालेला होता की ज्या वेळेस, म्हणजे ते कथा रचलेलीच होती, संपूर्ण जो विषय आहे तो रचलेला होता की ज्या वेळेस भगवान परमात्मा उखळाला, म्हणजे एक लक्षात घ्या, भगवान परमात्मा जरी खोडी करत असतील, जरी लीला करत असतील, तरी त्याच्या मागे काहीतरी विशेष आहे. म्हणजे ते मणिग्रीव आणि नलकुबेर ते शापातून मुक्त झाले. आणि भगवान परमात्मा यशोदा बघू लागली, आपला मुलगा जो आहे तो इथं नाहीये, तो कुठं गेला? ते शोधात गेली. आणि भगवान परमात्मा तेवढ्यात उखळ घसरत घरी आले. आणि घरी आल्यानंतर तिने बघितलं, ती म्हणते आता तुझं म्हणे माझं जे आहे म्हणते कॅपॅसिटी सरली, तुला सांगायची कॅपॅसिटी सरली, तू काही आता ऐकून नाही राहिला. तू आता एक कर, शाळेत ज्याप्रमाणे आता घरचं जोपर्यंत मुलाला बोलता येत नाही, जोपर्यंत त्याला खाता येत नाही, तोपर्यंत आपण त्याला घरी काय करतो, सांभाळ करतो. आणि एक बार तो आपले शब्द देणारा झाला की आपण काय म्हणतो, रस्ता धर, किंवा शाळेत टाकतो, कॉन्व्हेंट मध्ये टाकतो. तेव्हाचं कॉन्व्हेंट म्हणजे, तेव्हाची शाळा म्हणजे काय? तेव्हाची शाळा म्हणजे गायी गोपाळ चारण्याकरिता. मग भगवान परमात्म्याला त्यांनी असा आदेश दिला. आदेश म्हणजे आईची एक इच्छा झाली. त्या आईने सांगितलं यशोदा मातेने की तू कर, तू असं कर, तू गवळ आपले जे गोप आहेत त्यांना घेऊन काय कर, आपले ढोरं गुरे जे आहेत, ज्या गायी आहेत, ज्या म्हशी आहेत, त्या तू काय कर, त्या तू चारण्याकरिता गोधने चारावया जातो शारंग पाणी, चारावया जातो शारंग पाणी. गोधने चारावया जातो शारंग
राधिका गवळणी कृष्णदान मागे चिडिया चढोनी कृष्णदान मागे चिडिया भगवती देखिली यशोदा जननी गोधने 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 तारा भया जातो तारंग पाणे तारा भया जातो तारंग गोधने 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 ताराया जातो शारंग पाणे ताराया जातो शारंग भगवान परमात्मा गायी चारण्याकरिता कुठे गेले यमुनेच्या तटी गेले. तटी जात असताना ते तिथे खेळू लागले. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले. कोणचे खेळ खेळले? हमाम पोरा हमामा हमाम पोरा हमामा हमाम पोरा हमाम पोरा ओ तुमड़ी बात तमामा फुगडी वाजे तमामा तुमड़ी बात तमामा फुगडी वाजे तमामा हमाम पोरा हमामा 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 हमामा अशा अनेक प्रकारचे त्यांनी खेळ खेळले. अबक दुबक तिबक पोरा निगुण खेळ मांडू विटी दांडू अशा प्रकारचे त्यांनी अनेक असे खेळ खेळू होतो तू हुंबरी खळक हाणू टेरी बरी खेळ आमुचे नाग पाहुणा देऊडी कृष्ण आमुचा किरे गडी गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला किती करतील रे कुरघोडी कानोबा खेळगाव जाऊन कोरडी कानोबा खेळगाव जाऊन कोरडी ओ किती करतील रे कुरघोडी किती करतील रे कुरघोडी कानोबा खेळगाव जाऊन कोरडी कानोबा खेळगाव जाऊन कोरडी. खरं सांगू का या प्रमाणाशिवाय काल्याच्या कीर्तनाची मजाच नाही. एक बार जोरदार गुरुजीसाठी टाळ्या वाजवू द्या. काल्याचं कीर्तन म्हटलं तर हे प्रमाण असले तर असं वाटतं काल्याचं कीर्तन झालं, नाहीतर काही करणे. भगवान परमात्मा तिथं काय करू लागले? खेळ खेळू लागले. आणि खेळ खांदी खांदी बार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. भगवान परमात्म्याला काय झालं? भूक लागली. गोपाळांना काय झालं? भूक लागली. आणि भूक लागल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात तुम्हालाही भूक लागली बरोबर. भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही एक करा, आपल्या ज्या शिदोऱ्या आहेत त्या सोडा. त्यांनी शिदोऱ्या सोडल्या आणि भगवान परमात्म्याने आपली शिदोरी मांग ठेवली. सर्वांच्या शिदोऱ्याचा काय केला? काला केला. भगवान परमात्म्याने शेवटी आपली शिदोरी टाकली, त्याचा काला केला. आणि तो काला भगवान परमात्माने काय केला? त्यांनी तो काला सर्वांनी एकमेकांना वाटला आणि खाल्ला. आणि आपले जे गोप आहेत त्यांनी काय केलं? तिथं तो जे हात आहेत काला खाण्याचे ते यमुनेमध्ये धुवायसाठी गेले. काय केलं? धुवायसाठी गेले. त्या भगवान परमात्मा त्यांना म्हणतात अरे थांबा, देव काय मासुळी होऊन त्या यमुनेमध्ये आले हा काला खाण्याकरता. मासुळी होऊन कशा करता? पण म्हणे तुम्ही त्याच्यामध्ये काय करा? हात धुवून हा काला खाण्याचा अधिकार त्यांना नाहीये. म्हणून तुम्ही आम्ही काय भाग्यवान, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आपल्या काहीतरी पुण्य असेल, आपला काहीतरी ठेवा असेल. कारण तुका म्हणे काला वैकुंठी, जो वैकुंठामध्ये नाही तो काला इथं आहे,
तो काला या आपल्या श्री क्षेत्र शेगाव समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या पावन दरबारामध्ये जो काला भूवैकुंठ पंढरपुरामध्ये तोच काला इथं आहे. आणि अशा प्रकारे आपली वेळही झाली आणि काल्याचं कीर्तन अटपतच आलं. विठोबा रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमार विठोबा वर्षश्राद्धानिमित्त आमचे काका राजू काका लोखंडे यांनी हा सुंदर सप्ताह 7 दिवस केला. सच्चिदानंदजी महाराज लहाने अकोलखेड यांची सुंदर अशा प्रकारे 7 दिवस कथा सेवन केली आणि सुंदर अशा प्रकारे आजचाही आपला कार्यक्रम हा संपन्न होणार आहे. झाला नाही याची सांगता होणार आहे. आणि एक बघा आपलं जे पूर्व कुंजी आहे, जे वाड वडिलांनी कमावलेली कुंजी आहे, ते आपण या कामासाठी खर्च नाही केली तर कशासाठी करतो? त्यांनी खर्च केली कारण कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. कुडी म्हणजे कुळामध्ये जे कन्यापुत्र आहे त्यांनी काय केलं? सात्विक काम. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता यांनी हा सप्ताह केला. यांनी म्हणजे याचं पुण्य यांच्या वडिलांना वर कुठं भेटलं? वर मिळालं, वर स्वर्गामध्ये मिळालं. कारण त्यांनी हा कथा केला, सुंदर असं नाम सप्ताहाचं आयोजन केलं, आजचं कीर्तन झालं. म्हणजे याच्या पुण्याचे भागीदार ते आहेत. म्हणून प्रत्येकाने आपापलं जे काय असेल, जो आपला ठेवा असेल, प्रत्येकाने आपल्या माता पित्याच्या वर्षश्राद्धाला तेरवीला हे नाम संकीर्तनाचा कार्यक्रम केला पाहिजे. कारण त्यांनी काय, त्यांना काय मिळते? मोक्ष मिळते. बस झालेली सेवा. भगवान श्रीकृष्ण तसेच समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज सर्व इथं आदरणीय विद्वान गुरुवर्य मंडळी आहे. आता विद्वानाच्या मंडळीत आता असं म्हणा की असा व्यक्ती उभा करणं म्हणजे काही सोपं नाही आणि याला काही बोलणंही सोपं नाही. कारण सर्व विद्वान मंडळी आहे. वेड वाकडं त्यांच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही सर्व काही नवीन नाही, पण तुम्ही मायबाप मंडळी आहात. जे काय वेड वाकडं जे काय चुकलं असेल ते तुम्ही तुमच्या पत्रामध्ये घ्या आणि जे काय चुकलेलं असेल ते मला द्या. आणि झालेली माझी सेवा इथं संपवतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज गण गणनाथ गोते गण गणनाथ 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 होते गणनाथ होते गणनाथ होते गणनाथ होते गणनाथ होते कंठी धरला कृष्ण मणी अवगाधनी प्रकाश आला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम काकुरिया ब्रह्मादिका उत्तम आला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम
संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका